नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एड्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहोत लोकसत्ता न्यूजपेपरमधील दैनंदिन चालू घडामोडी. 17 जुलै 2026 रोजीच्या लोकसत्ता न्यूजपेपरमधील महत्त्वाच्या घडामोडी आता आपल्याला बघायच्या आहेत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. पहिली बातमी आहे, महाराष्ट्र सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. ही सुविधा GPR या उपक्रमाअंतर्गत केली जाणार आहे. राज्य शासनाचा जो GPR उपक्रम आहे, गव्हर्नन्स प्रोसेस री-इंजिनिअरिंग, या अंतर्गत शासकीय सेवा अधिक सुलभ, पारदर्शक व तंत्रज्ञान आधारित करण्याच्या प्रक्रियेला गती दिली जात आहे. या अंतर्गत 6 टप्प्यांची प्रक्रिया असेल. त्यामध्ये GPR अहवाल, मुख्यमंत्री कार्यालयाशी चर्चा, विभागीय मंजुरी, MHA-IT मार्फत तांत्रिक विकास, शासकीय निर्णय निर्गमित करणे आणि अंतिम चाचणी, अशा 6 टप्प्याच्या अंतर्गत सेवा दिली जातील. त्याचबरोबर नवीन प्रकल्पांचं या कार्यक्रमामध्ये एक लोकार्पण करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या डेटा ॲनालिटिक्स ॲज अ सर्व्हिस आणि मिनी सेतू केंद्र या 2 प्रकल्पांचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील माओवादमुक्त भागांमध्ये पोलिसांच्या दादालोरा खिडकी याचं रूपांतर सेतू केंद्रामध्ये करण्यात आलेलं आहे. पुढची बातमी आहे, रत्नागिरीमध्ये अत्याधुनिक ग्रीन स्टील प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक आहे 7,500 कोटी रुपयांचा हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. पुढे निधन वार्ता आहे. पी. माणिक वाघसम यांचं नुकतेच निधन झालेलं आहे. त्यांच्याबद्दल काही माहिती बघूया. त्यांचा जन्म 12 मे 1947 रोजी थुथुकुडी जिल्ह्यातील ओंडीपुली या ठिकाणी झाला. त्यांच्या आईचे नाव थेन्नमाई हे आहे आणि त्यांचे टोपण नाव पुमानी हे आहे. त्यांनी सहकार विभागामध्ये उपनिबंधक म्हणजे डेप्युटी रजिस्ट्रार म्हणून काम केलेलं आहे. तसंच त्या तमिळ साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचे अत्यंत मोलाचे योगदानसुद्धा आहे. त्यांनी करिसल भूमी म्हणजेच कोरडी आणि काळी माती असलेला प्रदेश, तेथील लोकांचे जे सामान्य जीवन आहे ते आपल्या साहित्यामधून दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी करिसल शैलीमधील प्रसिद्ध लेखक असलेल्या के. राजनारायणन यांच्या लिखाणापासून प्रेरणा घेतली होती. 1975 मध्ये मरई या मासिकामध्ये प्रसिद्ध असलेली अरुप्पू ही जी लघुकथा आहे ते त्यांचं पहिलं साहित्य आहे. त्यांच्या इतर साहित्यामध्ये रिथा, वरप्पू आणि वैकल्य हे साहित्य येतात. चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा त्यांचं योगदान आहे. 1996 काळी त्यांनी कुरुवेलम पुक्कल या चित्रपटाचं पटकथा लेखन आणि दिग्दर्शन केलेले होते. तसेच 2019 मध्ये प्रसिद्ध चित्रपट जो असुरन आलेला होता, त्याच्यामधील जी स्टोरी आहे ती सुद्धा वेक्काई यांच्या कादंबरीवर आधारित होती. 12 जुलै 2026 रोजी चेन्नई येथे त्यांचं 19व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्यांची जी अग्न्यादी ही कादंबरी आहे तिला 2014 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कारसुद्धा मिळालेला होता. कुडनकुलन अणुऊर्जा प्रकल्प, या प्रकल्पासंबंधित सध्या बातमी येत आहे की या संबंधित काही कॉन्फिडेन्शियल माहिती लीक झाल्याचा प्रकार आढळलेला आहे. तर हा प्रकल्प कुठे आहे? तामिळनाडूमध्ये, आणि या प्रकल्पाची एकूण क्षमता आहे 6,000 मेगावॅट. हा प्रकल्प जो आहे तो भारताची न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड NPCIL आणि रशियाची ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या रोसॅटम यांच्यामार्फत संयुक्तपणे विकसित केला जात आहे. देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेचं लोकार्पण करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आले. ही रेल्वे जी आहे ती हरियाणाचा जिंद रेल्वे स्थानक ते सोनीपत या दरम्यान रवाना होणार आहे. या रेल्वेमध्ये अत्याधुनिक बहुस्तरीय सुरक्षा यंत्रणासुद्धा बसवण्यात आलेली आहे, जी हायड्रोजनची गळती, उष्णता, ज्वाला आणि धूर यांचा शोध घेण्यासाठी पूर्णपणे सक्षम अशी यंत्रणा आहे. पारंपरिक विद्युत रेल्वेला ओव्हररेटेड तारांमधून वीज पुरवठा केला जातो, परंतु हायड्रोजन रेल्वेमध्ये मात्र हायड्रोजन आणि ऑक्सिजनची एक केमिकल रिॲक्शन होते आणि त्यामधून विद्युत निर्मिती केली जाते आणि या प्रक्रियेमध्ये
केवळ बाष्प आणि उष्णता हेच उपपदार्थ बाहेर पडतात, म्हणजे यामधून कुठलंही कार्बन उत्सर्जन होत नाही. त्यामुळे हे पूर्णपणे प्रदूषण विरहित आहे. यामध्ये इंधनाचे जलन आणि बाह्य वीज पुरवठावरील रेल्वेचं जे अवलंबित्व आहे ते पूर्णपणे कमी केलं जाणार आहे. या रेल्वेची वैशिष्ट्य म्हणजे ताशी 110 किलोमीटर वेगाने धावण्याची याची कमाल क्षमता आहे. तसेच नियमित ह्याचा वेग ताशी 75 किलोमीटर असेल. जिंद सोनीपत मार्गावरील ही केवळ सर्वात सुरक्षितच नव्हे तर सर्वात जलद धावणारी ही रेलगाडी असणार आहे. यामध्ये एकूण 10 डबे असतील आणि 2600 एवढी प्रवासी क्षमता असणार आहे. पुढील बातमी आहे केंद्र सरकारचा CAFE-3चा प्रस्ताव. कॉर्पोरेट ॲव्हरेज फ्यूल एफिशियन्सी म्हणजे CAFE याचा 3ऱ्या टप्प्याची अंमलबजावणी जी आहे ती 1 एप्रिल 2027 पासून होणार आहे. सध्या सुरू असलेला 2रा टप्पा याची मुदत 31 मार्च 2027 पर्यंतची आहे. हा नियम जो आहे तो वाहनांचे मायलेज वाढवणे आणि प्रदूषण कमी करण्याशी संबंधित नियम आहे. पुढे आहे कुस्तीपटू अमनची सुवर्ण कामगिरी. जो भारताचा ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता आहे अमन शेरावत यांनी कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवलेलं आहे. त्या स्पर्धेचं नाव आहे पोल्याक इम्रे वर्गायानेस इस्तवान स्मृती वरिष्ठ मानांकित कुस्ती स्पर्धा. या स्पर्धेमध्ये 57 किलो फ्रीस्टाईल वजनामध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळवलेलं आहे. या स्पर्धेचं ठिकाण बुडापेस्ट हे आहे. त्यांनी जॉर्जियाच्या रोबेटी डिगांशिवाला यांना 13-3 या फरकाने हरवून हे सुवर्णपदक जिंकलेलं आहे. जगन्नाथ यात्रा पुरी येथे दरवर्षी जी जगन्नाथ रथ यात्रा होत असते ती ओडिशा राज्यामध्ये पुरी हे ठिकाणी होत असते. ग्रीनलँड अमेरिकेचं भरपूर काळापासून या ग्रीनलँडवर डोळा आहे आणि अमेरिकेला यावर नियंत्रण मिळवायचे आहे. तर ग्रीनलँड संबंधी आपण थोडीशी प्रादेशिक माहिती घेऊया. हा डेन्मार्कच्या अंतर्गत असलेला एक स्वायत्त प्रदेश आहे. जगातील सर्वात मोठ्या बेटांपैकी एक असलेला हा प्रदेश आहे. येथील लोकसंख्या केवळ 57,000 आहे आणि इथले हवामान हे वर्षभर अत्यंत कठोर असते. डेन्मार्क हा नाटोचा सदस्य असल्यामुळे ग्रीनलँड हा प्रदेशही नाटोच्या संरक्षणाखालीच येतो आणि भौगोलिकदृष्ट्या हे बेट जे आहे ते अमेरिका, कॅनडा, युरोपीय महासंघ आणि रशिया या देशांच्या मध्ये स्थित आहे. त्यामुळे ग्रीनलँडवर नियंत्रण असलेल्या देशाचे आर्क्टिक प्रदेशावरही नियंत्रण राहील या उद्देशानेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे डोनाल्ड ट्रम्प आहे यांची बऱ्याच काळापासून ग्रीनलँडवर नजर आहे. ग्रीनलँड इथं जागतिक स्तरावरील इतर कोणत्याही भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत तेल, हायड्रोजन संसाधने, दुर्मिळ संयुगे, दुर्मिळ चुंबक, खनिजे आणि मूलभूत धातू यांचा प्रचंड प्रमाणात साठा उपलब्ध आहे आणि याचं एकूण मूल्य हे $4 लाख कोटी इतकं आहे. इतका मोठा साठा असून देखील तिथल्या हवामानामुळे खाणकाम क्षेत्र आणखीनही एवढे विकसित झालेले नाही आहे. पुढे आहे वन स्टॉप सेंटर. ही राज्य सरकारने सुरू केलेली एक कल्याणकारी योजना आहे आणि केंद्र सरकारच्या सहाय्याने ही योजना देशभरात राबवण्यात येत असते. योजना जुनीच आहे परंतु पेपरमध्ये उल्लेख झालेला असल्यामुळे इथे घेऊन आलेले आहे. महिला व बालकांवरील अत्याचार, हिंसा आणि कोणत्याही प्रकारचे संकटग्रस्त असलेल्या महिलांना एका छताखाली सर्व प्रकारची मदत पुरवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. यामध्ये प्रमुख सेवा कुठल्या दिल्या जातात तर वैद्यकीय उपचार, पोलीस मदत, समुपदेशन आणि कायदेशीर मदत या प्रकारच्या सेवा या वन स्टॉप सेंटर अंतर्गत दिल्या जातात. तर ही होती 17 जुलै रोजीच्या लोकसत्ता न्यूजपेपरमधील महत्त्वाच्या घडामोडी. ह्या घडामोडी तुम्हाला कशा वाटल्या त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.